आता तू इतकी वर्ष इतक्या माध्यमातनं केलंस, तर तू बघितलं जग बदलत जातं. आता तू म्हणालीस बघ, की नवीन जेव्हा लोकं येतात, दिग्दर्शक किंवा रायटर, त्यांचं एक थिंकिंग वेगळं असतं. तर जसं जग बदलतंय, लोकं इव्हॉल्व होतायत, मराठी लोकं विशेषतः. तर तशी तुझी कॅरेक्टर्स पण इव्हॉल्व होत गेली का, ज्याच्यात तू काम केलंस ते? कसं बदलत गेलं म्हणजे माध्यम, तुझे रोल्स, तुझे कॅरेक्टर्स कसे बदलत गेले? खरं सांगायचं तर कसं झालं ना, मी जे 14 वर्षाची गॅप घेते तेव्हा ज्या रीतीने काम केलं जायचं, डायलॉग्स बोलले जायचे, त्यानंतर हळूहळू चेंज होत गेलं. तर असं म्हणतात ना, की आय वॉज अ ऑब्झर्व्हर दॅट टाईम. तुम्ही खूप हं. ऑब्झर्व करता आणि तुमच्यापाशी जरा अनुभवांचं काहीतरी एक हे बनतं. सो मधून गॅप घ्यावी थोडी असं वाटतं. आत्ता पण मी 3-4 महिन्याची गॅपच घेतली आहे. तेव्हा तुम्ही खूप बघता, तुम्ही खूप ऑब्झर्व करता, दुसऱ्यांचं काम बघता. मग आता जेव्हा ना 14 वर्ष तू ब्रेक घेतलास, तेव्हा फोमो नाही झालं? अरे म्हणजे काय, मला तेव्हा तारामधली भूमिका आली होती, मला नाही म्हणावी लागली. माझा मुलगा लहान होता तेव्हा. अशोक सबळ माझ्याकडे तेव्हा कुसुम मनोहर लेले नाटक घेऊन आला होता आणि सुकन्यानी अप्रतिम काम केलं, नो हो. डाऊट अबाउट इट. पण असं वाटलं मला, अरे हे नाटक मी नाही म्हटलं, अशोक माझ्याकडे घेऊन आला होता रोल. तर असं डेफिनेटली तुम्हाला काही चांगल्या कलाकृती बघताना वाटतं, अरे पण काय ना, मी माझा संसार इतका एखादी लहान मुलगी भातुकली एन्जॉय करते तसं एन्जॉय केला. त्याच्यामुळे खूप आज काय कॉन्शियस डिसिजन होता तो. खूप कॉन्शियस डिसिजन होता. येस, की आपण काम नाही करायचं हा. पण अशोक मामा तेव्हा असं म्हणाले का, "हे कर, हे करू नकोस"? कधीच नाही. बापरे! अशोक मामा फार हुशार आहेत. ते कधीच बोलत नाही. इन अ गुड वे. नाही, नाही. पण नाही, त्यांनी मला कधीच असं सांगितलं नाही, की तू काम कर, काम करू नको. दोन्ही सांगितलं नाही. व्हॉट एव्हर आय डिड, त्यांनी नेहमी मला खूप स्ट्राँग पाठिंबा दिला. ही इज माय रॉक. ही इज माय एव्हरीथिंग. त्यांनी मला खूप, खूप, खूप स्ट्राँग पाठिंबा दिला कायम. काहीही करत असताना. त्याला काही गोष्टी पटत नसल्या तरी. म्हणजे बिकॉज सी बोथ ऑफ अस आर व्हेरी डिफरंट पीपल. ही इज व्हेरी रिझर्व्ड, आय एम व्हेरी आउटगोइंग. पॅली आणि अशी गप्पिष्ट असेल किंवा काय असेल. सो तरीसुद्धा म्हणजे दॅट इज व्हॉट आय थिंक मॅरेज इज अबाउट. ऑफकोर्स. सो खूप वेळा त्यांनी काही गोष्टी न पटून सुद्धा ही स्टूड बाय मी, बिकॉज मला कन्व्हिक्शन होतं ते करण्यासाठीचं. सो ही स्टूड बाय मी ऑलवेज. पण मग त्याच्यामुळे कधी त्यांनी एखादा रोल आला की तू डिस्कस करते का हो, त्यांच्याबरोबर? हो. करतो ना. आम्ही बोलतो ना एकमेकांशी डेफिनेटली. बापरे! डिस्कस त्याच्याशी केलं नाही तर उपयोग काय? एक्झॅक्टली. मतलब घरात प्रिन्सिपलच तुमच्या आहेत. कॉलेजचे आणि आपण जर त्यांच्याशी बोललो नाही तर उपयोग काय? तुमचं जे एक दोघांचे कलाकार म्हणून तुम्ही स्क्रीन शेअर केलात, एवढं मोठं समृद्ध सहजीवन आहे. पद्मश्री त्यांना मिळाली तेव्हा काय वाटलं? बापरे! मला असं थोडंसं वाटलं देर आहे दुरुस्त आहे. कारण गेली 2 वर्ष त्याच्या आधी पद्मश्रीसाठी चाललो होतो. मग 1 वर्ष महाराष्ट्र भूषण मिळालं तेव्हा माय गॉड मला म्हणजे मी तेव्हा भाग्य दिले तू मला नावाची सिरियल करत होते आणि तिथे फोन आला मला शॉट चालू असताना आणि 2 मिनिटं माझ्या डोळ्यातनं पाणीच यायला लागलं की आय वॉज सो हॅपी. दिस वॉज द फर्स्ट टाइम अन ॲक्टर गॉट महाराष्ट्र भूषण. आत्तापर्यंत कुठल्याही अभिनेत्याला मिळालं नव्हतं महाराष्ट्र भूषण आणि मी इतकी ग्रेटफुल आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची पण आणि आय एम ग्रेटफुल टू गॉड. आणखीन ती समिती जी एक मोठी समिती असते, एक मनुष्य डिसिजन नाही घेत, त्याच्यामध्ये बरेच समाजातले घटक असतात जे डिसिजन घेतात त्यांची. पद्मश्रीच्या वेळेला आपण जेव्हा तेव्हा मी मिळालं कळलं होतं पण तो मला वाटतं बिकॉज ऑफ पॅन्डेमिक ना त्यांनी ते 2 वर्षांचं एकत्र केलं होतं आणि त्यांनी प्रीपोन केलं आणि तेव्हा मी वाडा चित्रबंदीसाठी अमेरिकेत होते आणि मी ढसाढसारडून मी काही करून मला पोचायचं होतं. मग तेव्हा आमचा शेवटचा आम्ही सॅन होजेचा प्रयोग होता. मग मी फ्लाईट प्रीपोन करून घेतली आणि नशीब बघ कसं असतं. ह्याला मी परत म्हणते, मी गुरूंचे आभार मानते, आईचे आभार मानते, अशोकच्या आईचे आभार मानते. आमच्या आधीच्या म्हणजे माझी सॅन होजे लंडन दिल्ली अशी फ्लाईट होती कारण मी डायरेक्ट दिल्लीला गेले. माझ्या आधीच्या आणि माझ्या नंतरच्या सगळ्या फ्लाईट सॅन होजे टू लंडन डिले होत्या किंवा लंडन टू दिल्ली डिले होत्या. माझी कारण मी जर पोचले नसते ना, म्हणजे समारंभ संध्याकाळी 4चा का 5चा होता आणि मी 10:30 वाजता दिल्लीला पोचले. जर मी अर्धा तास जरी कुठेही फ्लाईट लेट झाली असती मी पोचू शकले नसते पद्मश्रीसाठी. केवढी इच्छाशक्ती. आयुष्यभराचं मला सहल असती की जर मी अशोकच्या पद्मश्रीला पोचू शकले नसते तर. त्याला घेताना ते बघायला मी जर तिथे नसते त्यालाही खूप वाईट वाटलं असतं आणि मलाही खूप वाईट वाटलं असतं. पण ती माझी फ्लाईट सगळीकडच्या बरोबर 10:30 वेळेवर. वाजता मी दिल्लीमध्ये लँड झाले.
आधीच्या आणि नंतरच्या सगळ्या फ्लाईट्स डिले होत्या. ॲटलिस्ट 1 लेग, बिकॉज वे 2 लेग्स कमिंग फ्रॉम ऑल द वे हो. फ्रॉम अमेरिका टू हिअर. आणि तो दौरा खूप आधीचा आमचा डिसाइडेड होता बाळाश्रीमंतीचा. तो सॅन होजेचा प्रयोगही खूप इमोशनल होता, कारण तो आमचा 10 वर्षाच्या जर्नीमधला शेवटचा प्रयोग होता. आम्ही वाडाचिरेबंदी 10 वर्ष केलं आणि आमची सगळी सेम टीम होती तेव्हा, आणि आमचा तो शेवटचा प्रयोग होता. इट वॉज व्हेरी इमोशनल शो फॉर मी. तो करून मी कशी बशी पोचले बाबा दिल्लीमध्ये. म्हणजे मला माहिती आहे तेव्हा मला जेटलॅग होता, कशी मी जागे राहिले कसं बघितलं, पण परमेश्वराच्या कृपेने मी पोचले. केवढा आनंद झाला असेल ना म्हणजे आय शुभमला. कॅनॉट टेल यू की असं ते जाताना आणि ते तुमच्या त्या वास्तूत शिरतानाच काय ग्रेट वाटतं माहिती आहे. आय कॅनॉट टेल यू काय ग्रेट वाटतं ना एक भारतीय म्हणून. म्हणजे आधीच्या राष्ट्रपतींचे तुम्ही फोटो बघता, त्या राष्ट्रपती भवनात जाता, प्राईम मिनिस्टर, आणि मी ज्यांची प्रचंड 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 फॅन आहे म्हणजे एस जयशंकर. मला त्यांचे सगळे पॉडकास्ट, सगळे इंटरव्ह्यूज ऐकायला खूप आवडतात आपल्या फॉरेन मिनिस्टर्सचे. त्यांना अमित शहा सगळेच तुम्हाला येऊन भेटतात, सगळ्याच पद्मश्रींना त्यांना येऊन भेटतात, आणि तुम्ही त्यांचे रिलेटिव्ह म्हणून त्या एका हॉलमध्ये असे उभे असता मोठ्या. ती वास्तूच इतकी ग्रेट आहे की नतमस्तक व्हावं ज्या वास्तूसमोर. किती मोठ्या मोठ्या लोकांचे पाय त्या वास्तूला लागले असतील. त्या वास्तूमध्ये तुम्हाला म्हणजे मला अशोकमुळे त्या वास्तूत एंटर होता आलं, नाहीतर शक्य नव्हतं ना. अदरवाईज तिकडे अशा रीतीने तुम्हाला आतमध्ये जायला मिळणं आणि त्या पूर्ण ती वास्तू बघायला मिळणं आणि तो सेरेमनी बघायला मिळणं त्या हॉलमध्ये बसून पद्मश्रीचा. इट वॉज सच अ ग्रेट एक्सपिरियन्स. आणखीन आपल्या नवऱ्याला असं तिथे जाताना आणि 2दा म्हणजे बघायला मिळालं. एकदा संगीत नाटक अकॅडमीचं अवॉर्ड त्यांना मिळालं, ते पण प्रेसिडेंटकडनंच असतं, म्हणजे तुमच्या राष्ट्रपतींकडनंच असतं. आणि आता एकदा जेव्हा पद्मश्री मिळाली तेव्हा त्या दोन्ही वेळचे एक्सपिरियन्सेस इतके ग्रेट होते. आणि फारच म्हणजे आपण शब्दात नाही सांगू शकत त्या बरोबर. क्षणी तुम्हाला काय वाटतं. माझे दीरही आले होते बरोबर, माझे मेहुणे होते, माझा पुतण्या होता बरोबर. अनफॉर्च्युनेटली सगळं ठरवून अनिकेतला येता आलं नाही. तो फार अगदी आम्हाला हळहळला दोघंही, आम्ही असेल. खूप रडला, तो पण रडला, मी पण रडले. मलाही खूप वाईट वाटलं की तो नाही पोचू शकला. तो लंडनमध्ये होता तेव्हा, तो ऑक्सफर्डमध्ये होता आणि त्याला तिकडनं नाही पोचता आलं, त्याला येताच आलं नाही. आणि म्हणून आम्हाला दोघांनाही खूप वाईट वाटलं. पण तो एक खूप ग्रेट क्षण होता आयुष्यातला. आणि असं वाटतं की बापरे, भरून पावलं सगळं. एखाद्या मराठी सुपरस्टारला भारतातला हा सर्वोच्च बहुमान मिळणं म्हणजे केवढं मोठं आहे नाही. खरंच. मराठीचा पण हा एक हो. अभिमानास्पद असा हो, क्षण आहे हो. नाही का. नक्कीच, नक्कीच. आणि मला वाटतं ॲक्टर त्याच्या आधी 8 वर्षांनी आपल्याकडे पद्मश्री आली. नाना पाटेकरांना 8 वर्षापूर्वी मिळाली होती. आणि त्याच्या आदल्या वर्षी जेव्हा अशोकला महाराष्ट्र भूषण मिळालं 2 वर्षापूर्वी, तेव्हा दत्ताजींना, राजदत्तांना पद्मभूषण मिळालं होतं. सो 8 वर्षांनी ते आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणे एका ॲक्टरकडे परत पद्मश्री आलं. सो इट वॉज अ व्हेरी प्राऊड मुमेंट. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना, मला खूप आनंद वाटतो, एव्हरीबडी न्यू की अशोक डिझर्व्ड इट. एक्झॅक्टली, मोर दॅन डिझर्व्ड. ही डिझर्व्ड इट. त्यांचा म्हणजे मी म्हणते ना, ही इज अ ट्रेंड सेटर. थिएटरमध्ये डार्लिंग डार्लिंग या नाटकामुळे स्लॅपस्टिक कॉमेडीची सुरुवात झाली. टेलिव्हिजनमध्ये हमपाच या मालिकेमुळे एका काय म्हणूया खूप आपण, गाजली ती. सुवर्णमध्य कॉमेडीची सुरुवात झाली, ज्याने इतिहास घडवला. आणि सिनेमामध्ये गोंधळात गोंधळ या सिनेमानी, गोंधळात गोंधळच्या पूर्वी ना ग्रामीण भाषेतले मराठी चित्रपट, त्याच्यामध्ये अडकलेला मराठी सिनेमा होता. आणि सोशल कॉमेडीची जी सुरुवात झाली ना, ती गोंधळात गोंधळ या सिनेमामुळे झाली. सो या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी एक ट्रेंड सेट केला. एक काळ असा होता जेव्हा मराठी म्हणजे बघ ना, गुजराती चित्रपटसृष्टी पूर्ण नष्टच झाली. त्या रिजनल सृष्टी एक नष्ट, कन्नडा चित्रपटसृष्टी, बेंगॉली, तेव्हा मराठी पण लयाला पावली होती. तेव्हा अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डेंनी लोकांना थिएटरमध्ये खेचून आणलं आणि यायची सवय लावली. म्हणून चित्रपटसृष्टी तेव्हा ती टिकली त्या काळामध्ये, जेव्हा ती लयालाच चालली होती. खरं त्यांनी पुनरुज्जीवन केलं. म्हणजे ती टिकवली चित्रपटसृष्टी. तेव्हाचे ते वेगवेगळे सिनेमे करूत. कदाचित काही सिनेमे आता तुम्ही म्हणत असाल की तेवढे ग्रेट नव्हते, नसतीलही, पण तरी चित्रपटासाठी प्रेक्षकगृहामध्ये प्रेक्षक येत होते. ते यायची सवय प्रेक्षकांची राहिली, ज्याच्या जोरावरती आज आपण अजून पुढे मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करू शकतोय. तुम्हाला जर ही क्लिप आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या. आणि हो, सर्व काहीच्या क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.